नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर यंदा 14 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे. त्याचबरोबर या दिवशी पुत्रदा एकादशी सुद्धा आहे. त्यामुळे श्रावण सोमवार हा सोडला जातो, पण एकादशी जी आहे ते सोडल्या जात नाही. मग काय करावं? तर यंदा जे शिवमूठ आहे तर ती तिळाची आहे आणि सोमवारी जी आहे ती भगर चालत नाही, पण एकादशीला भगर चालते. मग आता काय करायचं? तर श्रावण सोमवारला भगर चालत नाही, म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की या दिवशी तुम्ही अर्थात दुसरं फराळाचं करू शकता, जसं की साबुदाण्याची खिचडी असेल किंवा मग इतर जे फराळाचं आहे ते तुम्ही सगळी पूजा वगैरे तुमची झाल्यानंतर संध्याकाळी करू शकता. आता 2 दिवशी जे आहे एकादशी आलेली आहे, तर कोणत्या दिवशी धरायची आहे? तर 24 तारखेचीच एकादश तुम्हाला धरायची आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही इतर कोणतंही फराळाचं करू शकता. जे तुम्ही एकादशीच्या दिवशी खात असाल ते तुम्ही संध्याकाळी पूजा वगैरे झाल्यावर करा. याने काय होईल? तर तुमचा सोमवारचा उपवास सुटेल आणि एकादशी सुद्धा तुम्हाला घडतील. अशा पद्धतीने तुमचा सोमवार आणि एकादशी दोन्ही उपवास घडतील. तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.